पोलीस ठाणे येथे सांगवी पोलीस ठाणे येथे एका महिलेला फेसबुकवरती एक लिंक प्राप्त झाली. या 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 प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही HDFC सिक्युरिटीजच्या नावाने सेम त्या नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येऊन इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त परतावा देऊ, म्हणजे रोज 5% 10% परतावा आम्ही काढून देऊ, असे त्यांना लिंक प्राप्त झाली. आणि त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड करण्यात आलं. मग ते HDFC सिक्युरिटीजच्या प्लॅटफॉर्मवर जॉईन झाले, जो फेक नावाने होता. HDFCच्या नावाने बनवला होता पण फेक होता तो. तर त्याच्यावरती जाऊन त्यांनी सुरुवातीला 10,000 इन्व्हेस्ट केले. नंतर असं इन्व्हेस्ट करत करत त्यांनी 18 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते. मग 18 लाख इन्व्हेस्ट केल्यानंतर ते सर्व त्यांना कळलं की हे सर्व फेक आहे, ते विड्रॉ होऊ शकत नाही. त्यावेळी त्यांनी सायबर सेल येथे तक्रार दिली असता सायबर सेल मार्फत आम्ही तपास सुरू केला. तपास सुरू केला असता तपासादरम्यान असं दिसून आलं की काही पैसे हे मीरा भाईंदर येथून विड्रॉ झालेले आहेत. तर मग मीरा भाईंदर येथील त्या व्यक्तीशी अकाउंट धारकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की अश्विन शेट्टी उर्फ अश्विन शेरकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. मी त्याला ते पैसे जे आलेले आहेत 25 लाख रुपये मी त्या व्यक्तीस त्या बदल्यात मी त्याच USDT दिलेले आहेत. तर मग आम्ही अश्विन शेरकर व त्याच्या साथीदाराचा शोध चालू केला असता अश्विन शेरकर हा त्याच्या 2 साथीदारासह मिळून आला. एकाचं नाव आहे नशीर अब्दुल सय्यद, वय वर्ष 36, राहणार शांती पार्क भाईंदर. वीरेंद्र राजप्रसाद राय या 2 व्यक्तीला त्याच्यासोबत त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग मिळून आल्याने त्या तिघांना ताब्यात घेऊन सायबर सेल येथे आणून त्यांना अटक करण्यात आली आहे. या केसमध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? या केसमध्ये अजून आरोपी निष्पन्न झाले आहेत 2 आरोपी. सलमान उर्फ शशी असं सांगतोय, पण तो दुबईमध्ये असल्याचं, एकाचा नंबर दुबईमध्ये असलेला मिळून येतोय आणि एक जो दुसऱ्या व्यक्तीचं नाव सांगतोय अभि म्हणून, तर अभि हा दुबईमध्ये असल्याचं दिसून येत आहे. आपण सोशल मीडियाच्या या जगामध्ये असे फ्रॉड जे आहेत ते तक्रारी वाढलेले आहेत. तर आपण पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल कुठल्या काय आव्हान कराल नागरिकांना यापासून सावधान राहण्यासाठी काय आव्हान कराल? यामध्ये या जो ट्रेडिंग फ्रॉड आहे किंवा डिजिटल अरेस्ट, म्हणजे फेडेक्स कुरिअरच्या नावाखाली डिजिटल अरेस्ट केली जाते आणि त्यांच्याकडून सर्व पैसे काढून घेतले जातात. त्यावेळेस नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही कसल्याही याला आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्याही फेक प्लॅटफॉर्मवरती इन्व्हेस्ट करताना एकदा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा की खरंच जेन्युइन आहे का, तू त्याच्याच अकाउंटवरती पैसे घेतो का, प्रत्येक वेगवेगळ्या अकाउंटवरती पैसे घेतो आणि प्रत्येक वेळेस विड्रॉलच्या वेळेस बहाणे सांगतो. सुरुवातीला ते तुम्हाला थोडेसे पैसे देऊन आम्हीच दाखवतील की आम्ही रिटर्न पण देत आहे, पण तसं ते फक्त तुम्हाला सुरुवातीला देतात, नंतर मोठी विड्रॉल करायची असते त्यावेळेस देत नाही. आणि जेव्हा तुम्हाला डिजिटल अरेस्ट किंवा CBI किंवा कोर्टाच्या नावाने पत्र येतं, समन्स येतं, तेव्हा ते एकदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून किंवा संबंधित जेन्युइन वेबसाईटवरती जाऊन चेक केल्याशिवाय तुम्ही त्यांच्या जे भीती घालतात त्याला बळी पडू नका किंवा त्यांच्या आमिषाला बळी पडू नका.